श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनास म्हटले होते, अरे पार्था, दुष्टाचे हनन आणि सुष्टांचे रक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करीत असतो. या कथनानुसार कृतयुगात अत्री आणि अनुसूया या अति पावन अशा दाम्पत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांच्या पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला होता. या अवताराचे वैशिष्ट्य असे आहे की भगवान दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होतात आणि भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात. श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठिकापुरम म्हणजे सध्याचे पिठापुरम या क्षेत्री भाद्रपद शुक्ल चतुर्थीस म्हणजे गणेश चतुर्थीस इसवी सन 1320 या अतिपावन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला. श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा सुद्धा मोठी रंजक आहे. पिठापुरम या क्षेत्री ब्रह्मश्री घंटीकोटा अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्छील आणि आचारसंपन्न दाम्पत्य निवास करीत होते. अप्पलराज हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भारद्वाज गोत्रीय होते. सवळती महाराणी सुमती ही ब्रह्मश्री मल्लादी बापन्नाचार्युलू या विद्वान ब्राह्मणांची कन्या होती. ही रूपाने आणि गुणाने अति सुंदर होती. तिचे चालणे एखाद्या महाराणीस शोभेल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले. तिला 2 पुत्रांची प्राप्ती झाली होती, परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता. अशा दैवगतीमुळे माता सुमती सदैव दुःखी असे. एकदा महालया अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण भोजनांची सर्व तयारी झाली होती. याच वेळी 15-16 वर्षाचा उत्तम देहयष्टींचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या सुमधुर वाणीमध्ये म्हटले, ओम भिक्षान देही. त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली. दारात उभ्या असलेल्या त्या दिव्य अवधूतास पाहून क्षणभर दिपूनच गेली. नंतर तिने स्वतः सावरले आणि पाकगृहात जाऊन सुग्रास अन्नाने भरलेले एक ताट आणून त्या अवधूतास अर्पण केले. त्या अन्नाने अवधूताची क्षुधा शमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले, माते, तू एका अवधूतास तृप्त केलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला हवा तो वर मागून घे. माता सुमती म्हणाली, स्वामी, मला 2 पुत्र आहेत, परंतु एक अंध आहे आणि दुसरा पंगू आहे. मला आपणासारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र व्हावा हीच माझी इच्छा आहे. तथास्तु असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरात निघून गेला. ते अवधूत रूपात प्रत्यक्ष दत्तात्रेयच आले होते. त्या युवकाच्या दर्शनाने आणि त्याने दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली होती. तिच्या हृदयात एका अनामिक प्रसन्नतेची जाणीव होत होती. ब्राह्मण भोजन, दान आदी होऊन महालया अमावस्येचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला. सुमती महाराणी आनंदी अवस्थेत असताना अवधूताच्या आशीर्वादाने तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली. या अवस्थेत तिला निरंतर श्री दत्तप्रभूंचे स्मरण होऊ लागले. दैनंदिन कामे करताना ती श्री दत्तात्रेयांची स्तोत्रे, भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहजच बाहेर पडत. ओक्कटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर ती माता समाधी अवस्थेत बसल्याप्रमाणे बसून त्या मूर्तीकडे एकटक पाहत राही. अप्पलराज शर्मा देवघरात पूजा करण्यास बसले की तेथे बसून दत्त स्तोत्र म्हणू लागे. या मातेचे असे आगळे वेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा, पिता बापनाचार्युलू, माता राजमांबा अति आनंदित होत. ही सर्व लक्षणे एका महान पुरुषाच्या जन्माचीच होती. 9 मासांचा काळ जणू पंख लावून उडून गेला. 10व्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस म्हणजे गणेश चतुर्थीस सुमती महाराणीने एका अतिसुंदर दैदिप्यमान शिशूस जन्म दिला. हा बाळ सामान्य बालकांप्रमाणे न जन्मता ज्योती रूपाने अवतरला. त्या क्षणीच माता सुमती मूर्छित झाली होती. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला होता. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली
आणि सर्वांना प्रसूतिगृह कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला. सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि पवित्र वेदमंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने तो थांबला. या मंगल समयी स्वर्गातील अप्सरा, गंधर्व, यक्ष, किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले. देवांनी त्या बाळावर पुष्पवृष्टी केली. याच वेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या. पारिजात, मोगरा, चमेली, गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर सुतिकागृहात पाठविला आणि नवजात शिशूचे स्वागत केले. पुत्रप्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आपली पूजा अर्चा संपवून अति आनंदाने पुत्रभेटीसाठी प्रसूतिगृहाकडे निघाले. बाळाचे मुखमंडल अतिशय सुंदर होते. भव्य कपाळ, धनुष्याकृती भुवया, त्याखाली मोठे मोठे तेजपुंज नेत्र, सुंदर नासिका, गुलाबी पातळ ओठ आणि या सुंदर मुखचंद्रमास साजेसाच रंग गौरवर्ण हे पाहून सुमती महाराणीचे पिता बापनाचार्युलू आणि माता राजामांबा या दोघांच्या नेत्रातून त्या दिव्य बालकास पाहून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यांचे हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले होते. अप्पलराज शर्माने ब्राह्मणांकरवी वेदपठण करून जातकर्म केले. या असामान्य शिशूस ज्या स्थानी निजवीत असत त्या स्थानी एक 3 फण्यांचा नाग आपली फणा उभारून बाळावर छाया करीत असे. यथासमयी बाळाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले. शिशू चंद्राच्या कलेप्रमाणे दिवस मासाने वाढू लागला. त्याच्या बाललीलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाईल ते आजी आजोबांना कळून येत नसे. श्रीपाद अन्य बालकांपेक्षा अगदी निराळा होता. तो 7-8 महिन्याचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले. याच वेळी बोबड्या परंतु अत्यंत मधुर अशा शब्दात तो नाना, अम्मा असे शब्द बोलू लागला. पिता अप्पलराज शर्मा देवपूजेसाठी बसले की रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून पूजा पाहत बसे. आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी. पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटीतील नैवेद्याचे दूध देत. ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाकी. येथे अध्याय 1 संपन्न झाला. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.